राज्यभरामध्ये सध्या महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सातत्याने राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत. अशाच पद्धतीची एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. खरं तर पाहिलं तर पती पत्नीचं नातं हे आपण 7 जन्मांचं नातंच मानतो, परंतु त्याच पती पत्नीच्या नात्याला कायम फासणारी एक घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून पुढे आली आहे. या घटनेनं खरं तर काळजाचा थरकाप उडेल अशा पद्धतीची ही घटना आहे. खरं तर चुलत भावाच्या लग्नात डीजेवर नाचल्याच्या रागातून, डीजेवर नाचल्याच्या कारणातून एका पतीनं आपल्याच पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या केली. एवढंच नाही तर ही हत्या केल्याच्या नंतर या पतीनं सुद्धा आत्महत्या केली आहे. पाहूया ते संपूर्ण हादरवणारं नांदेड जिल्ह्यातील प्रकरण नेमकं काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील रहिवासी असलेले 40 वर्षीय विनोद रंगराव राठोड आणि त्यांची पत्नी 35 वर्षीय पायल विनोद राठोड हे दोघेही लग्नासाठी हिमायतनगर येथील बोरगडी तांडा येथे आले होते. पायल हिच्या चुलत भावाचं लग्न होतं, यासाठी हे दोघेही नवरा बायको त्या लग्नासाठी आलेले होते. पायलच्या चुलत भावाचं जे लग्न होतं ते 10 मे रोजी लग्न होतं आणि त्यासाठी पायल तिच्या पतीसह हिमायतनगर मधील बोरगडी तांडा या ठिकाणी लग्नासाठी आलेले होते. 10 मे रोजी लग्नाच्या दरम्यान पायल यांनी डीजे वरती डान्स केला आणि जो डान्स विनोद राठोड यांना आवडलेला नाही. याच कारणावरून या दोघांमध्ये अत्यंत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर 10 तारखेचं भांडण 11 तारखेला आलं. 11 तारखेच्या संध्याकाळी सुद्धा या दोघांमध्ये सातत्याने कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर रागामध्ये पाहिलं तर पायल ज्या आहेत त्या आपल्या मुलांसह माहेरी अर्थात बोरगडी तांडा या ठिकाणी ज्या आहेत त्या निघून आलेल्या होत्या आणि त्यानंतर विनोद हे की त्या पायलचे पती आहे त्या विनोदला ज्या दिवशी माझी पत्नी अशा पद्धतीने माझ्या पत्नीनं डीजेवरती डान्स का केला याचा राग सातत्याने विनोद यांच्या मनामध्ये होता आणि त्यानंतर विनोद याने थेटपणे त्याच्या मनामध्ये असलेला राग काही केल्या शांत होत नव्हता आणि त्यामुळे मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास विनोद यांनी थेटपणे त्याची पत्नी पायल झोपेमध्ये असताना थेटपणे पायल यांचा चाकून गळा चिरून त्यांचा खून केला आणि त्यानंतर पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने थेटपणे गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या भीषण हत्याकांडानं या भीषण आत्महत्येच्या प्रकरणामुळे राठोड कुटुंबामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे जे राठोड दाम्पत्य होतं त्यांना 2 मुली आणि केवळ 8 महिन्यांचा चिमुकला मुलगा सुद्धा होता. खरं तर या संपूर्ण प्रकरणामुळे हे ज्या पद्धतीचं सगळं कृत्य घडलेलं आहे, एकीकडे पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर पतीनं ज्या पद्धतीने स्वतःला लटकावून घेत आत्महत्या केली, यामुळे ही 3 मुलं जी आहेत ती कुठेतरी पोरकी झाली आहेत. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये एकच शोककळा पसरली आहे. त्याचं महत्वाचं कारण आहे की या दोघांनी ज्या पद्धतीचं कृत्य केलेलं आहे, अर्थात पतीनं आपल्या पत्नीला मारला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतला, त्यामुळे ही तिन्ही मुलं जी आहेत ती सध्या पोरकी झालेली आहेत. त्यानंतर ही सगळी घटना कधी उघडकीस आली? सकाळी पायल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर ही घटना सगळी जी आहे ती उघडकीस आलेली होती. त्यानंतर या प्रकरणामधला जो इतर आरोपी आहे त्या इतर आरोपीचा शोध घेण्याचा अर्थात विनोद शोध घेण्याचा गावातील लोकांनी प्रयत्न केला, पोलिसांनी प्रयत्न केला, तेव्हा विनोद याचा ही मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला आहे. तर या प्रकरणामध्ये हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो हिमायतनगर पोलिसांकडून केला जातोय. परंतु या निमित्तानं एक गोष्ट आपण पाहतोय की खरं तर पती पत्नीच्या नातं हे आपण 7 जन्माचं म्हणतो, 7 पिढ्यांचं नातं म्हणतो, परंतु केवळ चुलत भावाच्या लग्नामध्ये पायलने डीजे वरती डान्स केला याचाच राग विनोदला अनावर झाला आणि सातत्याने 2 दिवस विनोद तू डीजे वरती डान्स का केला या कारणावरून सातत्याने वाद घालत होता आणि हा राग कुठेतरी अनावर झाला आणि त्यामुळे कुठेतरी विनोदने थेटपणे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मंगळवारी थेटपणे पायलचा गळा चिरून तिची हत्या केली आणि त्यानंतर भीतीपोटी लोक आपल्याला मारतील या दृष्टिकोनातून या भीतीपोटी थेटपणे विनोदने सुद्धा गावामध्येच एका झाडाला गळफास घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली आहे. या प्रकरणामध्ये सध्या हिमायतनगर पोलीस अधिकचा तपास करतायत. त्या तपासामधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.